उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार किंवा वेगळा गट स्थापन करणार अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत. मराठवाड्यातल्या 3 खासदार दिल्लीला रवाना झाल्याच्या बातम्या आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी नांदेड उत्तरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजीराव कल्याणकर आहेत. काय सांगाल? पक्ष वाढ होते, मोठ्या प्रमाणात काही खासदार उद्धव ठाकरे गटाचे येणार आहेत असं सांगितलं जातं. मी आज कालपासून टीव्हीवर मीडियावर बातम्या पाहत आहे की ऑपरेशन टायगर लवकरात लवकर होणार आहे. हे टीव्हीवर पाहते आणि लवकरात लवकर होईल हे मला बी आशा आहे. कारण मागच्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब एक सामान्याची जनतेची एक काम करणारे महाराष्ट्राचे नेते आहेत. त्याच्यामुळे लोक त्यांच्या आपल्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश दररोज चालू आहेत आणि याच्यापेक्षाही जास्त प्रवेश येणाऱ्या काळामध्ये खासदार आमदार बरेच काही शिवसेना पक्षामध्ये येणार आहेत. यापूर्वी सुद्धा काही उद्धव ठाकरेंचे खासदार फुटले होते, आता सुद्धा फुटत आहेत. नेमकी काय पक्ष नेतृत्वावर नाराजी वगैरे आहे, काय सांगा? मी टीव्हीवर पाहते की 6 खासदार शिवसेना पक्षामध्ये येणार आहेत आणि काही दिवसातच काही वेळामध्ये टाईममध्ये लवकरात लवकर आपल्याला कळणार की किती खासदार आपल्या शिवसेनेमध्ये पक्षामध्ये येणार आहेत. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांचं सुद्धा या सगळ्यामध्ये नाव येत आहे. त्यांचं तुम्ही स्वागत कराल का? कारण ते नांदेड जिल्ह्याचे आल्यानं स्वागत करूत ना, काय हरकत. पक्षामध्ये आलेलं पक्ष वाढेल, संघटन वाढेल, पक्ष मजबूत होईल महाराष्ट्रामध्ये शिवसेना. त्याच्यामुळे 100% आल्यानंतर त्यांचं 100% स्वागत करू. काही भणक लागली होती का असं काही होणार आहेत? आता तुम्ही या पक्षाचे आमदार आहेत, काही माहिती होती यापूर्वी? असं काही नाही. चर्चा टीव्हीवरच आम्ही पाहत होतो बरेच दिवसापासून की टायगर ऑपरेशन टायगर लवकरात लवकर होईल म्हणून. आता लवकरात लवकर होईल. शिंदे सेनेचे तुम्ही महत्वाचे नेते इथले मानले जातात. आणखी काही नावं आहेत का? म्हणजे नेमकी किती येणाऱ्या लोक येणार आहेत? काळामध्ये लवकरात लवकर कळेल की अजून कोण कोण येणार आहे. चांगले चांगले नेते शिंदे साहेबांच्या विश्वास ठेवून 100% शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करतील. हे होते नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर. त्यांनी सांगितलं की येत्या काळात सुद्धा अनेक महत्त्वाचे नेते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.